झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर पुणे हैदराबाद या महामार्गावर प्रवास करणं आता जिकिरीचं झालंय, कारण गेल्या वर्षभरात या महामार्गावर 526 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 1270 जण यात जखमी झालेत। या हायवेवर असणारी धोकादायक वळणं, वाहन चालकांची बेफिकिरी आणि खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत चाललंय। हायवे नंबर 9 अर्थात सोलापूर पुणे हैदराबाद रोड, याच रस्त्यावरून आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडूकडची वाहतूक होते। रहदारीचा सतत राबता असलेला हा हायवे सध्या मात्र मृत्यूचा सापळा बनलाय। 2012 या सरत्या वर्षात हायवे नंबर 9 वर 526 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 1270 जणांना अपंगत्व आलंय। मुंबई पुण्याचे नागरिक तुळजापूर, पंढरपूर, विजापूर किंवा गाणगापूरकडे जाण्यासाठी याच हायवेची वाट धरतात। रात्रीचा भरधाव प्रवास, पहाटे ड्रायव्हरला लागणारी डुलकी, रस्त्यावर असणारी वळणं आणि झाडांच्या सावल्या यामुळे मोठे अपघात होतात। शाळा, पालक, शिक्षक, आरटीओ या सर्व लोकांनी प्रमाणे SRPला शिकवलं जातं, तर ते SRPची मुलं, कॉलेजमधली मुलं या मुलांना अभ्यासाच्या बरोबर वाहतुकीचे नियम आणि वाहतुकीची कारवाई करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे। सोलापूर पुणे हा मार्ग दुपदरी असल्यामुळे वेगळा सर्व्हिस रोड नाही, त्यामुळे दुचाकीची वाहतूकही याच रोडवरून होते। आता हा हायवे चौपदरी होणार असल्यामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची आशा व्यक्त होतीये। झी 24 तास साठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।